भाई इथं फुल एक्झॉस्ट लावतोय आपण गाडीला पोलोला. सचिन सहाने मशीन सोबत वायर वेअर गेले आत. एक्झॉस्ट पण लावल्या गेलाय एक्झॉस्ट. आता गाडी फाडफाड का गाडी चालू कर रहा है सचिन सहाने. आवाज आहे का आता? ओ शिट भाई आवाज नहीं आ रहा. आएगा भाई. देख ले आवाज तर येतोय भारी पण अजून थोडा चेंजेस याचा विचार आहे की आत्ताच करून टाकू लगेच. नाही 2-3 दिवसात केला असतं ते झालं. केबल आहे बघा इथून आले. इथं केबल आहे डायरेक्ट इथं. गाडी खतरनाक होतीये. माय गाडी आवाज आहे का आवाज. खतरनाक आवाज तर येतोय पण आता थोडा अजून थोडे चेंजेस करू. ले नाही एक किट लावायची असते ती लावू आणि मग झालं काम मग घरी जाऊ. उशीर झालाय पहिल्यातलं. काय दिसते पोलो आहे पोलो जीटी नाही आपली जर्मन मेक. आता पनवेलमध्ये अजून एक पोलो झाली की तिला पण आवाज आहे. आता एकच होती गाडीवरती मॉडिफिकेशन सुरू. नंतर बंपर लावायचा बॅक बंपर फ्रंट बंपर आणि मग झाली. क्लिपा भारी दिसतात का नाही सांगा कमेंटमध्ये. पोलो तर गोष्ट हॅलो खतरनाक का बाबा. मजा येते आपल्याला. खूप टायमानंतर ब्लॉग बनवून काही झाले आपल्या 5-6 महिने आले असते ब्लॉग टाकून पण मोठे. आणि तर टाकलाय तो तासात टाकलाय नॉर्मल. पण आता मजा येते खरी बोललो तर. झोपून काम चालू आहे गाडीचा. सायलेन्सरचं बोललो तर लय अवघड काम असतं. आता खालची वेल्डिंग काढून तिथं क्लिप लावून मग पुढची काय दिसतंय बोला कमेंटमध्ये सांगा नक्की. पोलो होईन 3री-4थी पोली पनवेलची की तिला पण एक्झॉस्ट लागल्या गेलेल्या आता. एक त्याची होता एक अजून 2-4 जण आहेत. आता ही पण आहे. थोडं डेंटिंगचं पण काम बाकी आहे अजून. ते पण होईल नंतर. पहिलं हे पाहिजे नंतर. परत बॅटरी बोलतोय वेल्डिंग मारायची तर वेल्डिंग मारते बॅटरी खोलायला लागते असं आहे. होईल लगेच काम अजून 2 वाजेपर्यंत 2-2:30 मग घरी. इथं पण सायलेन्सरचं फुल होलसेल वाटते मोठं एकदम. मशिनी बघा ना यांच्याकडे. त्या मशिनी बघितल्या नाही तशा मशिनी आहेत भावा एकदम खतरनाक. त्याला पण यायचं त्यांनी यायचं कुठं हां विषय संपला. जागा नाही सांगणार कुठं आहे. 200 रुपये 200 हां तेच यूट्यूबवरनं तर पैसे येत नाही लोक. तर ॲड्रेसच्या आणि कमू थोडेफार नंतर बघू. फुकट मी सांगेन 2-4 वर्षानंतर. तवर हे राहायचे पैसे निघल्यावर सांगू फुकट. हां तवर हे राहीन का नाही राहणार ते सांगता नाही. फक्त 2-4 वर्षानंतर काय भरोसा आहे. मोठं करते ना म्हणून. जनरेटर बघा इथं किती खराब आहेत. माग बाबा कारखाना आहे कारखाना. हा पहिल्यापेक्षा खतरनाक एकदम बाबा. पासून पण खतरनाक आवाज झाला थोडं. लय खतरनाक आवाज येतो लय बेकार बाबा. झालं का मला जाऊ आता. भेटू रात्री थोडं नाही तर डायरेक्ट एंड करू ब्लॉगचा इथंच. माती डायरेक्ट माती. काम बिम झालं आता चाललं घरी. लय टाइम झाला आणि बाई चावी ऑन ऑफ करायचे. फुल खतरनाक आवाज येतो खतरनाक. आता आपण घरी जाऊ आणि फुल आरामशीर जेऊ आणि झोपून घेऊ आज. नाही तर दुपारी जाऊ व्हिडिओ काढायला गाडीची. रस्ता खतरनाक आहे. आवाज येतोय का गाडीचा. आलो घरी आता चाललो. संपला दिवस आता. या यूट्यूबला फॉलो करा. पॅन्टी तुझ्या जिकावून गाडी काय चालत नाही स्पीडनी. 13ला काय गाडी 15ला नेली पाहिजे आईला. अर्जुन
कमी कर कमी केलं फुल चालली आणि गाडी बंद परत एकदा आपण पोहोचू का परत आता ते नाही परत चालू नाही बघा आपण तिघं थांबलेलो थोडी पुढे घेतोय ओके तिथपर्यंत जाणार आहे गाडी आता बस पडतंय आता जो ब्रिज चढतोय का नाही ते बघू आपण लगेच दोघं आणि नंतर मग विचार करू आणि आपण फुल सायलेन्सर लावून आलेलो गाडी झाली बंद माहित नाही यार मी बाहेर आहे. अरे घे ना पुढे भाई फुल ब्लॉगिंग गाडी बघ याय घाला नीट चालवत नाही गाडी भावांनो म्हणून याच्यासारखे भंगार मित्र आहेत गाडी चालवता येत नाही सोचून देता येतं आम्हाला आहे घातली पण वाकडी तिकडी मरण येऊ हे बघ गेली घातली वाकडी सरळ चालत जा ना भाई ले टाइमपास चालू आहे ले टाइमपास कुठपर्यंत मला नाही माहिती मग कर टाइमपास चालू आहे थोड पाय वाजायला लागली गाडी वन साईड वाजती गाडी आणि आपण चाललोय पुरा आदईला आणू सध्या आदईला याला आदईला राहतो ना हो मग आदईला लागतं सोडायला चार्जिंग वरच्या गाड्या भंगार आहेत सगळ्यात भंगार आणि ह्यो तो जुना मॉडेल आहे सगळ्यात त्याचा आता पता नाही या गाडीचा आजकाल लोक भाई बघत चाललेत आपल्याला वन साईड ब्लॉगिंग करतो सगळ्यांसमोर हिंमत आहे हिंमत काका चाललाय बघत हो आपटोली गाडीचा काय बोलतो त्याला भंगार करतोय भंगार आणि गाडी चार्जिंग होते दाखव रे कुठे चार्जिंग जायला दिसत नाही भावा पोलोला फुल एक्झॉस्ट लावलेले तुम्ही बघितलं असं भाई मागच खतरनाक लावला आणि खतरनाक फटाच्या फेकते ती रात्रीला दाखवीन एकदा तुम्हाला की कशी वाचती गाडी नक्की आदई बॅनर बघा प्रशांत टाकू वन साईड आमच्या इथला राजा वाजवतो सगळ्यांचा बाजा भाई आमचं हुंदे ब्लॉग व्हायरल मग आम्ही कमू पैसे निस्ता पैसा गोवा ट्रिप स्पॉन्सर करणार मग गोवा आता मध्ये राजस्थान नंतर बँगलोर आणि बँगलोरची राणी चेहरा अर्जुन पवार खातो गवार बघा इथं तर रस्ताच नाही समोरून पण गाड्या मागून पण गाड्या आणि जास्त काही दिसत नाही बघा आणि इथं ठोकलो तर बाई खूप कुत्र्यावनी मार खायला लागेल तुले मार कारण की चुकी या वायवेची असेल ते बघ मस्ती अंगात किती गाडी बंद पाडतो ही पण स्प्लेंडर घेऊन आलो परत कारण की टोचन द्यायला गाडी लागेल ना यो गाडी नीट नाही चालवत आता उडवता वाचला वायब्या परत विकी वायब्या नीट चालव माहिती ना आपल्याला पण घरी जायचंय परत जिवंत नाही ना मार्शिन हिरो घरची गाडी आहे घरची घाल त्याच्यात आता इथं मंदिर गावदेवी मंदिर जाऊ आपण दर्शन घ्यायला रस्त्याचं काम कुठं चालू आहे हे काय मग इथनं रस्ता नाही का अरे मग तुझी गाडी कुठं दगडाच्या राहायची नाही आपण तुझी गाडी आरामशीर क्रॉस करून इथून लागायची वरती तू म्हण काय करायचं नाही तर कुठून जायला लागेल फिरून काय तिथनं परत दगड आहेत मंदिर टोचन देणारा चेंज केलाय आणि गाडी चालवणारा चेंज आहे ते बघ डोक्यातनं थोडा कमी झाला येऊ सध्या एवढं लांब पर्यंत आलो धक्का देत म्हणून बिल्डिंग कुठे आहे तुझी अजून बिल्डिंग खूप लांब आहे भावांनो लय टाइम चाललाय आपल्या जायचंय अजून खारघरला बघ आलो बिल्डिंगच्या इथं आलोय थोडं बाकी आहे इथं खूप शेती चालू आहे का शेती भाजीपाला घरगुती व्यवसाय वन साईड आलो याच्या बिल्डिंगच्या इथं आत्ता शिक कुठे बिल्डिंग आपण फुल ब्लॉगिंग करण्यात उतरलेलो आहे सध्या तरी याची बिल्डिंग अजून आता पता नाही माहिती कुठं चाललंय आपला आलो पार्टीच्या घरी अर्जुन आपल्याला चहा पाणी घरचं लोक ही बिल्डिंग याची हीच आहे ना रे सॉरी पुढं आहे ती बिल्डिंग आहे ग्रीन चाललंय पैशाची बॅग
या गाडीतनं काढली बॅग ती आणि ही जी गाडी देत नाही आम्हाला असा गद्दार मित्र भेटलाय वन साईड बघा बघा योच येतो गद्दार आणि पैसे घेऊन चाललाय बघा ते पॉवर बँक सॉरी बॅटरी मध्ये लपून इनलिगल माणूस येऊ. बर ठीक आहे. बाय बाय. नाही का मला माहिती फॉलोअर्स वाढल्यावर असे पोरं अनफॉलो करतात. मित्राचा बिचारे जाऊन समजू समोरून जाऊन अशा पोराला बिचाराला अनफॉलो केलं गरीबाला हे पैसेवाल्या लोकांनी. आता आपल्याकडे अजून 7 दिवस आहे. हा ना त्याने आपल्याला फॉलो बॅक दिला. आपल्याला फॉलो बॅक दिला तर बरं आहे परत ते बघा तर मग काय व्हिडिओ टाकायला लागले तर लगेच हे करायला लागले अनफॉलो गरीबांना. फॉलोईंग घेऊन फॉलोअर्स हा. घेऊन आता बघा गाडी जेवण मस्ती करायला लागले. हा बघा काय करता येईल आम्ही आमच्यासारख्या गरीबांना काय करता येत नाही. आम्ही काय करूच नाही शकत. आम्ही साधे सुधे लोक. समोरचे मोठे माणसं. आता व्हिडिओ बंद करत होता. असे मोठे लोक झाले ना पैसेवाले यांच्या अकाउंटला 2-3 लाख आले ना लगेच आपल्याला विसरतात. काय नाही आपण 2-3 शेटे घेतो. बघा शिव्या चालतं त्यांचं.